श्री गुरु माऊलींच्या सेवक या ठिकाणी गिरगावकर महाराजांच्या शुभ हस्ते माने साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सोनाई दुग्ध व्यवसाय धवल क्रांती द्वापार युगापासून कृता त्रेता युगापासून दुधासाठी माझ्या वारकरी संप्रदायात वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त परंपरेमध्ये दुधाला एक अनन्य साधारण महत्व आहे। अशा परम पावन धवल क्रांतीमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये उंच असं शिखर गाठून माझ्या शेतकरी बांधवांना एक गोडसा दिलासा देणार या प्रांतातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय श्रीयुत मानेजी। मागे सुद्धा एका श्राद्धाच्या कीर्तनाला आमची अशी ओझरती भेट झाली। पता असतात मोठे लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असतात। नाही असं मला मराठवाड्यातला बोलायचा स्वभाव येतो। अतूट संप्रदाय श्रद्धा मला त्या दिवशीच सांगितलं होतं की मी या सप्ताहात विनोद आहे असं वाक्य होतं माने काका तुमचं। आणि एवढी जी टाळ हे जे विना हे सगळं भारदस्त वजनदार दिसत का? काय होतं माहितीये का? शंकरपटाला हाणणाऱ्या बैलाला साजे आणि एखाद्या गावात टाळाच्या गाठी मारल्या अपमान आहे तो संप्रदायाचा अपमान आहे। अरे बैलाला सजवायलेत लोक बैलाला। बरं ते काय आवताला चालणारा बैल नाही ते नुसता पळणार आहे। आवताला चालणाऱ्या बैलगाडीत चालणाऱ्या बैलाला तर त्याला सजवते। मग आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक आहेत। पंढरीतल्या मालकांनी काशीतल्या मालकांनी या संप्रदायाची स्थापना केली। एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव किंवा कावडी घेतली खांदी हे सगळं वैभव देवादिदेव भगवान शिवशंकराचा आहे। टाळ मृदंग विना भारदस्त असला पाहिजे। या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं अंग झाकलेलं पाहिजे, पैसे आतल्या खिशात ठेवलेले पाहिजे आणि पक्वादावर झुला असली पाहिजे। वजनदार टाळ असा गोरशे त्याचे पट्टे म्हणा त्याच्या विणलेल्या दोऱ्या म्हणा सगळं पद्धतशीर असलं पाहिजे, पद्धतशीर व्यवस्थित असलं पाहिजे। आणि मग असे वजनदार वैभवशाली त्या परंपरेला सोबतील अशी सुंदरशी टाळ हे सगळं काही माने काकांनी त्यांच्या व्यवसायातून अर्थ प्राप्त झाला आणि तो अर्थ धर्मकारणी लावला। म्हणून आदरणीय सोनाई दुग्ध व्यवसायाचे डेअरीचे सर्व आदरणीय माने सर त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि या पवित्र आजरेकर परंपरा फार जुनाट परंपरा फार जुनाट महाराज या परंपरेतल्या लोकांना देव बोलायचा, देव विटेवरचा मालक बोलायचा अशा ह्या परमपावन परंपरेमध्ये एक आदराचं कौतुकाचं स्थान माने काका तुम्हाला आणि माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना। माझ्या शेतकरी राजासाठी तुम्ही इतकी तळमळ करता कारण दूध हे कोणी नसते उत्पन्न करीत ते शेतकरीच। दूध त्यालाच तयार करता येते ज्याला हात शेणानं भरा वाटतो त्याला। ज्याला शेणानं हात भरा वाटत नाही ते घरी बसून दूध पितेत बोक्यावानी। पण त्या बोक्याला सुद्धा दूध ही संस्था पुरविती अशी आदरणीय आमच्या माने काकांना काका माऊली मालक आपल्या फडाच्या वतीनं माने काकांना कोटी कोटी शुभेच्छा। तो व्यवसाय गरुडाच्या पंखाने उंच जावो
आणि माझ्या शेतकरी राजाचं कल्याण तुमच्या उद्योगातून हो ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.